ओके, तर मित्रांनो आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि हे काइनमास्टर तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सिंपली तुम्हाला काइनमास्टर ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता न्यू क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 4.5चा RSU सिलेक्ट करून खाली क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे बघू शकता एक सेटिंगचं ऑप्शन जे असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एडिटिंगमध्ये इथे वरली फोटो क्लिप्स आहे तुम्हाला 3 ठेवायचे आहे आणि खाली तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्याकडे गणपतीचे फोटो असेल ते फोटो सिम्पली तुम्हाला इथनं ॲड करायचे आहे. तर मी माझ्याकडे जे फोटो आहे ते फोटो गणपतीचे इथं ॲड करून घेतो आणि सिम्पली तुम्हाला 20 सेकंदापर्यंत फोटो ॲड करायचे, 20 ते 22 सेकंदापर्यंत. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड केलेले. फोटो ॲड केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला या फोटोच्या मध्ये एक प्लसचा आयकॉन दिसत असेल. या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या आपल्याला या फोटोवरतीच क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक ओव्हरऑल ॲनिमेशन हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि हा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे बघू शकता एक ऑप्शन दिसत असेल गेट मोर, तर त्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि यामधलं तुम्हाला 9 नंबरचा इफेक्ट जो ॲड करायचा आहे. जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोवरती तुम्हाला ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि 5 नंबरचा इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करायचा आहे. अशा प्रकारे जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोवरती तुम्हाला इथं यायचं आहे आणि ॲड करून घ्यायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करू शकता. जो पण काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसते केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम येत असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. माझ्याशी काही तुम्हाला पर्सनली बोलायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन फॉलो करून मेसेज करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे इंस्टाग्रामची. आणि अजून पण फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला नक्कीच फॉलो करा तुमच्या भावाला. तर मी आता फास्टमध्ये ॲड करून घेतो एक क्लिक ग्राफिक्स. तर मी सगळ्या फोटोवरती क्लिक ग्राफिक्स ॲड केलेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ह्या व्हिडिओला सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ सेव्ह झालेला आहे. परत तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इथं क्रिएट न्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आता जो आहे तुम्हाला 9.16चा RSU सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे 20 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे. 20 ते 23 सेकंदापर्यंत अशा प्रकारे घेऊन टाकायचे. घेतल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथनं मी एक ग्रीन स्क्रीन व्हिडिओ दिलेला हा व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे. खाली तुम्हाला स्प्लिट स्क्रीनवरती येऊन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर आता बघू शकता इथं 23 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. तर आपल्याला 23 सेकंदापर्यंत बॅकग्राऊंड ठेवायचं आहे आणि काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा आहे. कट केल्याच्या नंतर आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर इथं बघू शकता लेअरचा ऑप्शन असेल. या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आत्ता जो व्हिडिओ आपण आत्ता एवढ्यातच एक्सपोर्ट केलेला पहिला व्हिडिओ तो व्हिडिओ आपल्याला सिम्पली इथनं ॲड करायचा आहे. तर सिम्पली बघू शकता मी तो व्हिडिओ ॲड करतो. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपल्याला इथं परफेक्टपणे ॲडजस्ट करायचा आहे. बघू शकता जेवढी ब्ल्यू स्क्रीन आहे त्या पूर्ण स्क्रीनवरती हा व्हिडिओ परफेक्टपणे ॲड करायचा. ठीक आहे. पूर्ण स्क्रीन झाकली पाहिजे अशा प्रकारे. बघू शकता एकदम परफेक्टपणे. थोडासा वरती सरकवतो. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता जो ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर क्रोमाकीच्या ऑप्शनवरती यायचं आणि याला इनेबल करायचं आहे. इनेबल केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉट जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे आपल्या व्हिडिओला. ठीक आहे. त्यानंतर या व्हिडिओवरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. ग्रीन स्क्रीन व्हिडिओवरती क्रोमाकीच्या ऑप्शनवरती यायचं आहे. आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता की कलरमध्ये तुम्हाला ग्रीन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आणि याला ब्ल्यू कलर सिलेक्ट करायचा आणि ओके करायचं. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे झाल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला हा पण व्हिडिओ इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली मी एक्सपोर्ट करून घेतो. तर मी हा पण व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर परत तुम्हाला काइनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे. आल्याच्या नंतर इथं तुम्हाला बघू शकता न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून 9.16चा रिसिव्ह परत तुम्हाला एकदा सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथनं एक व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ तुम्हाला 23 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची, कारण की आपला जो व्हिडिओ 23 सेकंदापर्यंत आहे. तर आपण 23 सेकंदापर्यंत घेऊन टाकूया. ठीक आहे. घेतल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण जो स्टार्टिंगला व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ सिम्पली आपल्याला इथं ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा व्हिडिओ मी ॲड केलेला आहे. ॲड केल्याच्या नंतर याला कैची साईडच्या ऑप्शन खाली स्प्लिट स्क्रीनवरती येऊन फुल स्क्रीन करायचं आहे.
फुल स्क्रीन केल्याच्या नंतर सिंपली लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इथं बघू शकता यावरती क्लिक करून तुम्हाला एक नंबरचा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे. ठीक आहे, ॲड केल्याच्या नंतर या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याची जी लेंथ आहे तुम्हाला 8 वरती ठेवायची. ठेवल्यानंतर याला पूर्ण तुम्हाला असं शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचं. ठीक आहे, घेतल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि आत्ता आपण सेकंड नंबरला जो व्हिडिओ ग्रीन स्क्रीन व्हिडिओ ॲड करून सेव्ह केलेला होता तो व्हिडिओ सिम्पली आपल्याला इथं ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर इथे बघू शकता याला स्प्लिट स्क्रीनवरती येऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर खाली तुम्हाला क्रोमा कीच्या ऑप्शनवरती परत एक द्यायचं आणि तुम्हाला इथं कीचं ऑप्शन जे असेल याला इनेबल करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे इथं ॲड होऊन जाईल. तर इथपर्यंतच आपला हा व्हिडिओ आहे, इथपर्यंत आपण याला ठेवूया. ठीक आहे, बॅकग्राऊंडला आणि समोर पार्ट कट करून टाकूया. त्यानंतर आता करायचं काय, इथे बघू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंग जायचं, लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथनं एक विटनेट PNG दिलेली आहे, PNG तुम्हाला ॲड करायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि हिला इथं खाली ॲडजस्ट करायचं. ठीक आहे, इथे बघू शकता, थोडंसं झूम करूया आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचं आहे आणि हा ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे 3 डॉटवर जाऊन याला बिग टू फ्रंट करायचं. ठीक आहे, पुढे करायचे. त्यानंतर ही विटनेट PNG आपण शॉर्टपर्यंत घेऊन टाकूया, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. घेतल्याच्या नंतर परत स्टार्टिंगला इथं लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला इथनं एक लेअर व्हिडिओ दिलेला आहे, लेअरिक्स व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर याला असं तुम्ही झूम करून घ्या. झूम केल्याच्या नंतर याला असं एकदम बीचमधून बाकी तुम्हाला याला इथं ॲड करायचं आहे आणि खाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं हा ॲड होऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे ॲड झाल्याच्या नंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक बॉर्डर PNG दिलेली आहे, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैची सेटच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला फुल स्क्रीन करायचे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, घेतल्याच्या नंतर आता एक लास्ट काम राहिलेलं आपल्याला यामध्ये एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. परत लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्हाला सिम्पली इथनं ॲड करून टाकायचा. ठीक आहे, बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला याला खाली स्प्लिट स्क्रीनवरती येऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. सोडल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की कसा बनवलेला, पण जास्त काही प्ले करून दाखवत नाही कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. तर बघू शकता एकदम कडकपणे बनवून व्हिडिओ रेडी झालेला आहे. तुम्हाला आता करायचं काय, इथे बघू शकता सिम्पली शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून या व्हिडिओला तुम्हाला ज्या पण साईजमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता खाली सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.